हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी चालली आहे मुंबईला कारण मला करायचं एक एंगेजमेंट अटेंड। तर याच्या आधीचा व्हिडिओ मी केलेला आहे ज्यामध्ये मी एंगेजमेंटला लास्ट मिनिट कशी तयारी केली याचा व्हिडिओ आहे। तो जर व्हिडिओ अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो जाऊन बघा, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। तर मी चालली आहे मुंबईला, वंदे भारतने जात होती, नाशिकवरून मला मुंबईला जायचं होतं आणि माझं स्टॉप आहे कल्याण। तर नाशिक टू कल्याण फक्त 2 ते 2.25 तासाची जर्नी आहे आणि आम्ही पोहोचलेलो सुद्धा आहे। मी तिथून स्टेशनवरून बाहेर पडली, त्यानंतर एक ओला रिक्षा केला आणि मी डायरेक्ट पोहोचली व्हेन्यूवर। मे महिना चालू आहे आणि इतकं ऊन आहे, वरून मुंबईची गरमी। फक्त 10 मिनिटात आम्ही पोहोचलो व्हेन्यूवर आणि प्रोग्राम होता डोंबिवलीला। मग तिथे मी या व्हेन्यूवर पोहोचलेली आहे आणि या हॉटेलचं नाव वगैरे मला आता आठवत नाहीये। त्यानंतर म्हटलं चला रूम छान आहे तर रूम टूर करावं। तर इथे एंट्रन्स आहे आणि मी आतमध्ये आली। तर आपण हा दार लावून देऊ। त्यानंतर बिलकुल राईट साईडला किंवा आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला वॉशरूम आहे। तर असं वॉशरूम आहे। त्यानंतर समोरच अशी रूम आहे। आयुष जरा बाहेर निघाला आहे। त्यानंतर अशी रूम आहे, इथे बेड आहे, समोर त्याच्या अपोजिट टीव्ही आहे। सुरुवातीलाच आपण बॅग वगैरे ठेवायचं सेक्शन बघितलं। त्यानंतर बाजूला एक छान टी कॉफी सेंटर आहे जिथे चहा वगैरे आपण घेऊ शकतो आणि 2 चेअर्स आणि टेबल आहे। त्यानंतर बाहेर एक कॅनल आहे आणि त्याच्या बाजूलाच वॉटर फिल्टरेशनचं एक मोठं प्लांट आहे। आम्ही आलो इथे आणि इथे सगळेजण घरीच मजा करतायत। इकडे बघ। हा, तर ही आता आमची आहे अशी आणि आता आम्हाला करायची तयारी। हा हा, अगो अगो, हाय गाईज, हाय गाईज। हो रे, थंड गरमच होत, बाहेर तर एकदमच गरमच आहे। पण रेडी होत असेल तर तू नको येऊ, इथे रेडीज आहे, रेडी। इथे छान तयारी चाललेली आहे। इथे तयारी चालली आहे, ब्राईड पण रेडी होत आहे आणि ह्या ज्या होत्या ह्या ब्राईडच्या मम्मी म्हणजे विजयशांतीच्या मम्मी होत्या। इथे आम्ही करताय आराम। संध्याकाळचे 5:30 झाले होते आणि आम्ही सगळे रेडी झालो। याच्यामधली मामी कुठली आहे सांग? ती वाली मामी। ही विजयशांती झाली आहे रेडी आणि आमची ब्राईड पण तयार झालेली आहे। असा काहीसा मी मेकअप केला होता आणि पिंक कलरची साडी नेसली होती। माझा पूर्ण लुक तुम्ही थोड्या वेळात व्हिडिओमध्ये बघणारच आहात। इथे हर्षा पण रेडी झालेली होती आणि तिला थोडी हेअरस्टाईल चेंज करायची होती म्हणून चाललं होतं बाकी। अगस्त्य आयुष दोघं पण रेडी झाले होते आणि मयूर अगस्त्यला बाहेर घेऊन जात होता। त्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो। तर असं बँक्वेट हॉल होतं आणि इथे छान मस्त आता ब्राईड आणि ग्रूमची एंट्री होणार होती। मी ब्राईड ग्रूम म्हणत आहे पण म्हणजे एंगेजमेंटच आहे, त्याला काय म्हणतात अजून तर मला कमेंट करून नक्की सांगा। पता नहीं कब से हो रहा है, पता नहीं, बस ठीक है। तो एक पहले तो थोड़ा जैसे हमारे ब्राइडल ग्रूम ने थोड़ा सा वचन दिया, आज मैं चाहता हूँ कि आप भी एक वचन दे दो, चलेगा? दे और थोड़ा सा कुछ नया होना चाहिए ना, थोड़ा सा मसालेदार। तो आज के इस
सुहाने अवसर पर मैं चाहता हूँ कि आप प्रॉमिस कीजिए कि आज के बाद मैं सिर्फ और सिर्फ किसी भी पराई लड़की को नहीं देखूंगा। ऐसा कुछ नहीं। सब पर हाथ तो करो। हम कुछ कम नहीं है आपके जैसे दो चार दादू। मैं वजह बनने वाला हूँ शायद ये लोगों के घर के झगड़े की। तो थैंक यू सो मच फॉर बीइंग ऑन। होस्टिंग छान होती आणि मस्त गेम्स वगैरे झाले आणि आजचा स्पेशल ब्राईड आणि ग्रूमचा डान्स झाला। खेल के ही जाना है तो रेडी सभी लोग। अब मैं आपको बताने वाला हूं कि यहाँ पे क्या होने वाला है। आप सभी के लिए ये कुछ चुनिंदा लोग एक अच्छा सा रैंप वॉक करने वाले हैं। क्या करने वाले हैं? रैंप वॉक करने वाले हैं। और आपको तो पता ही होगा रैंप वॉक क्या विषय है। वाह तो कीजिए। कोई दाल में खुश है, कोई माल में खुश है। हमारी सुनंदा जी कह रही है कहीं से भी शुरू करिए, हम तो हर हाल में खुश हैं। अच्छा तो करते हैं शुरुआत। Sure.